न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची योजना जाहीर। अर्थसंकल्प 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पात्र शेतकऱ्यांना दिलासा। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2026 सादरीकरणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची योजना जाहीर केली। या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे। सरकारच्या घोषणेनुसार पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची तरतूद करण्यात आली आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि अंमलबजावणीबाबतची सविस्तर माहिती संबंधित विभागाकडून लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले। राज्य सरकारच्या मते या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल, तसेच कृषी क्षेत्राला चालना मिळेल। ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचेही सरकारकडून नमूद करण्यात आले आहे। दरम्यान अर्थसंकल्पातील या घोषणेमुळे राज्यातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून योजनेची अंमलबजावणी कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। संतोष भांडवलकर, पुणे जिल्हा ब्युरो यांचा अहवाल। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही। ऐका, पुढे अजून संपलं नाहीये। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास